नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, दुष्काळी अनुदान 2023 हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता येण्यास सुरुवात झालेली आहे. यासाठी जी असणारी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ती अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, दुष्काळी अनुदान कोणत्या भागातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, ते किती मिळणार आहे, कशाप्रकारे दिलं जाणार आहे, कशाप्रकारे मिळणार आहे, कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत, तर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, दुष्काळी अनुदान हे जाहीर करण्यात आले आहे आणि त्या संदर्भामध्ये असणारा जो काही GR आहे तो GR 29 तारखेला देखील निर्गमित केला गेला होता आणि त्याच्या माध्यमातून 40 तालुक्यातील जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांसाठी अनुदान वाटपास मंजुरी देण्यात आली होती. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त पंचनामे केले होते आणि त्यानुसार याद्या तयार केल्या होत्या, ज्यामध्ये खर पिकाची पाहणी केलेले जे जिरायत क्षेत्रधारक आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे जिरायत शेती आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी आहेत. तर अशा शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसार केलेल्या पीक पाहणीनुसार त्यांच्या सिंचनाच्या स्रोतानुसार या शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन केले गेले आणि त्या व्हेरिफिकेशन करून त्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या. याद्या तयार करण्यात आल्या आणि त्या याद्यांमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यास प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. मित्रांनो, यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र होणार आहेत. समजा एखादा तालुका असेल आणि त्या तालुक्यामध्ये जे काही प्रत्येक शेतकरी आहे तो प्रत्येक शेतकरी पात्र होणार आहे का, तर नाही. तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे अनुदान मिळणार आहे, तर ते आता पाहूया. ज्या याद्या फायनल झाल्या होत्या तर त्या याद्या शेतीचे अनुदान या पूर्णपणे जिल्हाधिकारी लॉग इनमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडून ते अप्रूव्ह करून आता तहसीलदार यांच्याकडे पाठवले जाईल आणि तहसीलदारकडून व्हेरिफिकेशन करून त्या ठिकाणी KYC VK नंबर देऊन KYC करून अनुदानाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया संपुष्टात येईल. आता प्रश्न पडला असेल की आता आचारसंहिता लागू झाली आहे आणि हे अनुदान वाटप होऊ शकते का, तर हो, कारण आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हा निधी वितरित करण्यात मंजुरी देण्यात आलेली होती आणि त्या संदर्भातील GR देखील घेण्यात आलेला आहे. ज्या काही प्रक्रिया पार पाडणे गरजेचे होते ते ज्या गोष्टीमुळे किचकट होऊ शकते, तर त्या प्रक्रिया पूर्णपणे पार पाडण्यात आलेल्या आहेत. जसं की कांदा निधीचा जो काही अनुदान आहे ते अनुदान देखील वितरित करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता या याद्या तयार केल्या होते तर त्या याद्यांचे व्हेरिफिकेशन जात होते. शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे कोरडवाहू शेती आहे तर अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करण्यात आले होते आणि पीक पाहणी करून सोयाबीन जे काही खरीप पीक आहे त्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा मग जे काही कोणते पीक असेल त्याची लागवड केली आहे, परंतु त्यांना पिकासाठी सिंचनासाठी कोणताही स्रोत नाही, म्हणजे विहीर, तळे किंवा मग शेततळे असेल यापैकी कुठल्याही प्रकारचा स्रोत नाही. तर अशा शेतकऱ्यांची याद्या ह्या तयार केल्या आहेत आणि यामध्ये जे शेतकरी अतिवृष्टी यामध्ये जे काही शेतकरी असे आहेत की ज्यांना अतिवृष्टीचा जे काही अनुदान आहे ते यापूर्वी वितरित पात्र करण्यात आले आहे, तर अशा शेतकऱ्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबरची अतिवृष्टी झाली होती त्याच्यामध्ये पात्र करण्यात आले होते. तर अशा शेतकरी जे आहेत त्या याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना शासनाचे जे काही अनुदान मिळालं तर ते वर्षातून एकदा घेऊ शकतात. मग तो कुठलाही शेतकरी असो, त्या एका शेतकऱ्याला एका आर्थिक वर्षामध्ये एकाच वेळेस विशेष अनुदान हे दिलं जातं, ज्यामध्ये काही शेतकरी असे होते की त्यातून ज्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा अनुदान मिळलं होतं ते शेतकरी बाजूला निघाले आणि आता उर्वरित जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला त्यामध्ये अंदाजे 22,34,000 जे काही पात्र शेतकरी आहेत त्या पात्र शेतकऱ्यांना 23,22,00,000 रुपयाचं अनुदान नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे जिरायत क्षेत्र आहे, ज्यांना सिंचनाची सोय नाही, तर अशा शेतकरी यामध्ये पात्र होणार नाहीत. यामध्ये जर आपण पाहिलं तर हेक्टरी जास्तीत जास्त हेक्टर 3 हेक्टरसाठी
13,500 रुपये अनुदान त्या ठिकाणी देण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रति हेक्टरी 8,500 रुपये हेक्टरच्या अनुदानामध्ये जाहीर केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर जो काही महाराष्ट्र शासनाचा जो GR निर्णय तर त्या GRनुसार प्रति व्यक्ती 40,000 रुपये अनुदान वाढीव अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जे शेतकऱ्यांची KYC झाली आहे, जे शेतकऱ्यांकडे खरीप कोरडवाहू शेती आहे, तर अशा शेतकऱ्यांना हे अनुदान हे मिळणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना देखील हे अतिशय महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.